साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अनुसूचित जाती आरक्षणाचं आबाकडं झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, अनुसूचित जाती आरक्षणाचं आबाकडं झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। आज क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृती दिनापासून लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र धरांडे यांच्या नेतृत्वाखाली लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षणाचं अबगड झालं पाहिजे। त्याचबरोबर रांजणगाव शेनपुंजी येथील मातंग समाजाचा तरुण उद्योजक कपिल पिंगळे यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे। मातंग समाजावर संपूर्ण महाराष्ट्रात होणारे अन्याय अत्याचार थांबले पाहिजे, अशा अनेक मागण्या घेऊन आज क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृती दिनापासून या महायुती सरकारला ठणकावून सांगण्यासाठी लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाचा हत्यार या ठिकाणी आम्ही उपसलेले आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचं अबगड झालं पाहिजे ही गेल्या अनेक वर्षापासूनची जी मागणी होती, त्या मागणीला 1 ऑगस्ट 2024ला माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेसच्या खंडपीठानं 6-1 अशा प्रचंड बहुमताने की अनुसूचित जाती आरक्षणाचं अबगड होऊ शकते आणि त्या राज्य सरकारने द्यावं असा आदेश 1 ऑगस्ट 2024ला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी दिला। त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि निवडणुकीच्या आचारसंहितेच्या लागण्याच्या दिवशीच या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण आम्ही करणार आहोत आणि मग अनंत बदर समितीची नियुक्ती केली व या समितीला 3 महिन्यात संपूर्ण राज्याचा अभ्यास करून मातंग समाजाचा आणि अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या आरक्षण लाभवंचित जातीचा अभ्यास करण्याचा त्यांनी आदेश दिला आणि या 3च महिन्यामध्ये यांनी फक्त त्या ठिकाणी तुम्हाला आरक्षण देऊ असं सांगितलं आणि मतं घेतल्यानंतर प्रचंड असा अनुसूचित जातीत लाभवंचित समुदायानं या सरकारला मतदान केलं आणि ते मोठ्या बहुमताने निवडून सुद्धा आले। परंतु मग आरक्षण द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा चाल ढकल करण्याचं धोरण या सरकारने स्वीकारलेलं आहे। या उलट आपल्या बाजूला असलेलं तेलंगणा राज्य, त्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सप्टेंबरमध्ये समिती गठन केली आणि 8-10 दिवसापूर्वी तुम्हाला सगळ्यांना परिचित असेल की त्या मादिगा समुदायाला 9% असं आरक्षण घोषित केलं। मग महाराष्ट्रातील हे सरकार जे झोपेचं सोंग आणतंय त्यांची झोप उडवण्यासाठी आज फरांडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राला ठणकावून सांगत आहोत आणि हे आंदोलन जोपर्यंत महाराष्ट्र राज्य सरकार ठोस भूमिका घेणार नाही तोपर्यंत सातत्यानं चालू राहणार आहे। सामाजिक न्याय मंत्री छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री सुद्धा आहेत, यांच्याशी आपली काही चर्चा झाली का? त्यांनी काय उत्तर दिलं? सर हे बघा, आम्ही राज्य सरकाराशी बोलतो डायरेक्ट। समाज कल्याण मंत्री एक त्या खात्याचा मंत्री आहे। आमची मागणी ही महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री असेल त्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे ही मागणी मुख्यमंत्र्याकडे करावं लागेल। मागणी जुनी आहे, मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झाली का? नाही, याच्या आधी भरपूर निवेदनं सगळे दिलेले। 1 फेब्रुवारी 2024ला माननीय फरांडे साहेबांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर 12 दिवस आमरण उपोषण केलेले। त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांनी निरोप पाठवला, साहेब तुमची तब्येत खराब होते, तुम्ही आमरण उपोषण सोडवा, आम्ही निश्चितपणे तुमच्या मागणीचा विचार करू। पण आज बघा 6.5 महिने झालेत तरी शासन या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे। मी प्राध्यापक BR पारसकर, लोकस्वराज्य आंदोलनाचा मराठवाडा अध्यक्ष। नांदेडचा उपोषण सुटल्यानंतर आज पुन्हा छत्रपती संभाजीनगरला धरणे आंदोलन करावं लागतंय, काय सांगा? लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने आज लहुजी साळवे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं हा सत्याग्रह आम्ही आयोजित केलेला आहे। अर्थात हे सामाजिक न्यायाचा आग्रह अंमलात आहे आणि अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी सत्याग्रहाचं आयोजन केलेलं आहे। महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे यांनी मी 1 जुलै ते 12 जुलै या दरम्यान अशा प्रकारची विनंती केल्याच्या नंतर मुख्यमंत्र्याच्या विनंतीला मान देऊन मी उपोषण स्थगित केलेलं होतं। परंतु जो काही कालावधीमध्ये गेला, नवीन सरकार आलं, देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आनंद बदर समितीची स्थापना देखील केलेली आहे. या दरम्यान सरकारचं कामकाज, या आनंद बदर समितीचं कामकाज या वंचित समूहाला किंवा आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानं काय पावलं टाकतं याचा जर विचार केला तर ही परिस्थिती निराशाजनक आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, हे महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आहेतच आहेत, परंतु या सरकारचे बॉस आहेत, तेच पूर्णतः निर्णय घेत आहेत. आणि आम्ही अशी मागणी करत आहोत की माननीय देवेंद्रजी फडणवीस, तुम्ही सत्तेवर जे आलेला आहात ना, तर या अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचा विषय तुम्हाला सत्तेमध्ये येण्यासाठी एक मैलाचा दगड ठरलेला आहे नव्हे. हा संपूर्ण समाज तुमच्या आश्वासनाला आणि तुम्ही घेतलेल्या बदर समितीच्या निर्णयाला डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला मतपेटीच्या माध्यमातून सत्तेवर बसवलेला आहे. तुम्ही या समाजाकडे दुर्लक्ष करण्याचं काम करू नका. आमचा आजपर्यंतचा असा अनुभव आहे, दुबळा जो समूह आहे केला जातो, अशा प्रकारचं चित्र राहिलेलं आहे. जर अशा प्रकारची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये राहणार असेल तर मार्च मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते राज्य सरकारचं. आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातला समाज निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये ताकदीनं रस्त्यावर येणार आहे. हा सत्याग्रह त्याची एक चुणूक आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारनं याच्याकडे दुर्लक्ष करू नये. औरंगाबाद शहरामध्ये राज्याचे समाज कल्याण मंत्री आणि या संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत. खऱ्या अर्थानं त्यांच्यावर या सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी आहे. आमची अपेक्षा अशी आहे, सामाजिक न्याय मंत्री हे कार्यकर्ते आहेत, चळवळीमधले वाढलेले आहेत, ते निश्चितपणाने या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतील. हा सत्याग्रह त्यांच्या कानापर्यंत जाईल आपल्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून. आमचेही पदाधिकारी त्यांच्या पक्षामध्ये काही काम करणारे आहेत समाजातले, ते सुद्धा त्यांच्याकडे आग्रही भूमिका घेतील. आणि नामदार संजयजी शिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र सरकार, या आंदोलनाच्या ठिकाणी मला वाटते 2-3 दिवसामध्ये येतील. अशा प्रकारची परिस्थिती या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा खून झाला, पोलीस कस्टडीमध्ये खून झाला, कुटुंबाला काय न्याय देते हे सरकार. या सगळ्या सत्याग्रहाच्या माध्यमातून गायरांचा विषय असेल, अनुसूचित जातीमधल्या दुबळ्या जातीच्या गायरानधारक आहेत त्यांच्या नावानं पट्टे होत नाहीत, त्यांना घरकुल मिळत नाहीत, मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही, स्वाधारची अंमलबजावणी होत नाही. जात पडताळणी समितीच्या माध्यमातून अनुसूचित जातीतल्या लोकांना वैधता प्रमाणपत्रासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागतात. खर्चिक बाब आहे नव्हे. त्या प्रशासनातले, त्या विभागातले अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही सामाजिक न्यायाचा एका ठिकाणी करत असताना आमच्या गुन्हाला घेतली पाहिजे, दखल दिली पाहिजे आणि हा होणारा अन्याय थांबवला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आहे. आम्ही अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, या सगळ्यांनी या समूहाला जे दिलेलं आश्वासन आहे ते जर पूर्ण केलं नाही तर येत्या काळामध्ये त्यांना या समूहाच्या आक्रोशाला, असंतोषाला तोंड द्यावं लागणार आहे. मी प्राध्यापक रामचंद्र भराणे.